बातमी सोलापुरातून। सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी सध्या दिसून येते। त्यामुळे एकंदरीतच सध्या मराठवाडा, विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर सोलापुरातील या महामार्गावर पाणीच पाणी झाल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। तर सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पाहणी केली। शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई पूर्ण मिळणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर सोलापूरमधील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आपली व्यथा मांडली होती। आता या महामार्गावर पाणीच पाणी दिसून येतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, सोलापुरात महामार्गावर अजूनही पाणीच पाणी दिसून येतंय। निश्चितच अंकिता, सीना नदीला कुठेतरी महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यांना आहे तो मोठा जो फटका बसलेला आहे। गावाच्या गाव जे आहे ते पुरात वेढले गेलेले आहेत, पुराच्या पाण्याने वेढले गेलेले आहेत। नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। शेतकरी शेतातली पिकं वाहून गेले आहेत। मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले आणि 2 दिवस जो आहे तो पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद होता, कोल्हापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद होता आणि आज विजयपूर सोलापूर महामार्गावरती आहे ते कालपासून ते पाणी आलेलं आहे। दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे अंकिता। निश्चित। मात्र सध्या रवी, सोलापुरात पाऊस थांबलाय का आणि पाणी साधारण कधीपर्यंत ओसरू शकतं याबाबत प्रशासनाने काही माहिती स्पष्ट केली आहे का? निश्चितच अंकिता, पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः अजूनही 8 ते 10 तास जे आहे ते पाणी ओसरण्यासाठी वेळ लागू शकतो। कदाचित याच्यामुळे जे आहे तो नागरिकांना मोठा फटका बसण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। निश्चित। धन्यवाद रवी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सोलापुरात महामार्गावर अद्यापही हे पाण्याची दृश्य सध्या दिसून येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला या अतिवृष्टीनं चांगलाच तडाखा दिलेला आहे, थैमान घातलेलं आहे आणि आता सोलापूरला देखील या सगळ्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे। महामार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे। तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या पुराचा मोठा फटका या सगळ्या भागाला बसल्याचं दिसून येतोय। सोलापूरकरांसाठी अडचणी मात्र अजूनही कायम आहेत, कारण या महामार्गावर अजूनही पाणी आहे। मात्र आता या महामार्गावरील पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। पुढील काही तासांमध्ये हे पाणी काही प्रमाणात कमी होईल आणि त्यानंतर या महामार्गावरून वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल। मात्र आता सोलापूरकरांना ओढ लागली आहे ती मदतीची आणि त्याचबरोबर हे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्याची। तर आता सोलापूरकरांसाठी ही सगळी परिस्थिती आणखीनच बिकट झालेली दिसून आलेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात या अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला आहे। तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अतिवृष्टीनं मोठं थैमान घातलंय।